गुळाची बिस्किटं कशी बनवतात, कधी बघितली आहेत का, कधी खाल्ली आहेत का, कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता इथं आपल्याला बघा 300 ग्रॅम तूप घ्यायचं आहे. मी मुद्दाम ग्रॅमवरती आज वजन सांगत आहे, कारण बऱ्याचशा ताईंच्या कमेंट आलेल्या आहेत की ग्रॅममध्ये सांगा. ग्रॅममध्ये सांगायला गेलं की काही ताई म्हणतात आम्हाला वाटीचं माप द्या. वाटीचं माप द्यायला गेलं की काही जण म्हणतात ग्रॅमचं वजन द्या. तर चला सगळ्यांच्यासाठी व्हिडिओ बनवूया आपण. सगळं घातलंय त्याच्यात, काही नाही आता. काजू, बदाम, हे वेलदोडे, जायफळ, तीळ, बाकीचा गुळ पावडर बारीक करून घातली, बाकी काही नाही. साखर. ही बिस्किटे आमच्या जवळच्या ज्या काकी आहेत त्यांना बनवून द्यायची आहेत बिस्किटं, म्हणून त्या सांगत आहेत की गूळ पावडर बारीक केलेली आहे आणि त्यामध्ये काय काय घातलेलं आहे ते तुम्हाला त्यांच्या तोंडून समजलंच असेल. आणि ही बिस्किटं मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे की समोर बनवून देते, काहीही दडवून ठेवत नाही, त्यामुळं माझ्याकडे गिऱ्हाईक असतं. गूळ पावडर 700 ग्रॅम लागते. गूळ पावडर विकत आणल्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे, कारण त्याचे बारीक बारीक एकदम खडे असतात. पूर्ण पिठी साखर जशी असते तशी ही पावडर नसते, त्यामुळं मिक्सरला फिरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर वापरायची आहे. आता मी हातानेच याला मिक्स करत आहे, कारण जर बारीक बारीक जर खडे चुकून जरी राहिले असतील तर ते चालत नाही. ते विरघळण्यासाठी मी हातानेच मिक्स करून घेत आहे. यामध्ये दूधसुद्धा अर्धा लिटर आपल्याला लागतं घालायला. मी थोडं दूध घातलेलं आहे, थोडं शिल्लक ठेवलेलं आहे. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. स्वच्छता किती आहे बिस्किट करत्या वेळेस, हा सुद्धा मार्केटिंगमध्ये विषय आहे. माझ्याकडं ओम शांतीतली सेंटर आहेत, तिथं बिस्किटं जातात. म्हणजे मी काहीही करत नाही, फक्त मी बेक करते. तिथल्या ज्या लेडीज आहेत त्या स्वतः येतात आणि स्वतः पीठ मळतात किंवा साहित्य मेजरमेंट टाकतात आणि मी फक्त त्यांना बेक करून देते. त्यांना बेक करायला समजत नाही, माझ्या घरी येऊन त्या करून जातात. आणि अशी ओम शांती सेंटरला सुद्धा माझ्याकडून बिस्किटं जातात. तर तुमची स्वच्छता महत्त्वाची आहे आणि ती माझ्याकडं असते नेहमी. कोणीही आलं तर कोणालाही वाटणार नाही की मी बिस्किट बनवते. जेव्हा बिस्किट बनवायची असतात तेव्हाच माझ्या भोवतीने सगळा राडा पडलेला असतो. आता यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा बेकिंग सोडा आणि 2 चमचे अमोनिया घालायचा आहे. आता परत सगळ्या ताईंचा तोच प्रश्न आहे, अमोनिया कसा दिसतो? अमोनिया पावडरीसारखाच असतो, फक्त तो पॅकमध्ये ठेवायचा. म्हणजे त्याचं टोपण वगैरे असं उघडं ठेवायचं नाही. माझ्याकडची बरणी ती खराब झालेली आहे म्हणून मी पिशवीतच ठेवलेलं आहे. पॅकमध्ये पिशवीत ठेवला तरीसुद्धा चालतो, उघडा ठेवायचा नाही, हवा लागून त्याला द्यायची नसते. आणि कुठं मिळतो हा प्रश्न सारखा येतो. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जिथं केकचं साहित्य मिळतं, बेकरी प्रोडक्ट मिळतं, मोठं किराणाचं होलसेल दुकान आहे, तिथं सहज अवेलेबल होतो. तुम्हाला मिळतो तिथं. तुम्ही मार्केटमध्ये जाऊन चौकशी करा, तिथं तुम्हाला मिळू शकतो. आणि मी किलोनं आणते, मला 80 ते 90 रुपयाला किलो मिळतो. आता प्रत्येक भागचे दर वेगवेगळे असणार आहेत, त्यामुळं मी तुमच्या इथला दर काही सांगू शकत नाही, पण मला जो मिळतो तो दर तुम्हाला मी सांगितलेला आहे. आणि छोटे छोटे जरी पॅकिंग असतील तर तेही मला काही माहिती नाही, कारण मी नेहमी किलोनंच पावडर आणते. आता यामध्ये गव्हाचं पीठ 1 किलो घातलेलं आहे. चाळून घालायचं आहे. एक म्हणजे त्यात काही घाण असेल किंवा आळी किडा वगैरे असेल तर ते बाजूला निघतं आणि शिवाय पीठसुद्धा हलकं होतं. आता हे आपण मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. आता दुसरा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे की ट्रेची स्वच्छता. हे ट्रे बघा किती स्वच्छ आहेत. मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा हे ट्रे स्वच्छ करते. 12 ट्रेसाठी अर्धा तास बरोबर जातो, तर तेवढा मी या ट्रेसाठी काढते, उन्हामध्ये वाळवते आणि नंतर वापरायला घेते. प्रत्येक वेळेला मी धुत नाही ट्रे, एवढं पण तुम्हाला मी सांगते. स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून ठेवते आणि पुसून घेते. आणि जेव्हा वेळ भेटेल तेव्हा हे सगळे ट्रे मी स्वच्छ निरम्याच्या पाण्याने धुवून काढते. हे सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण ट्रे बेकरीतले तुम्ही बघितलेच असतील की कसे असतात ट्रे ते. हे पीठ पातळच थोडं करायचं आणि जसजसं मळत जाऊ तसतसं याला कठीणपणा येत जातो, कारण गुळामुळं पीठ लवकरच एकदम आकसून येतं आणि गोळे तयार व्यवस्थित होणार नाहीत त्याची. त्यामुळं सुरुवातीलाच हे पीठ
थोडंसं पातळ करायचं, म्हणजे मऊ लुसलुशीत पीठ करायचं आहे. आणि नंतरनं हळूहळू कठीण येतं, गोळे होतात, छान होतात गोळे. आता काही ताईंच्या कमेंट होत्या की OTGमध्ये बिस्किटं होतात का, किंवा कुठे मिळतो OTG. OTG तुम्हाला इलेक्ट्रिक दुकानामध्ये मिळून जाईल, पण त्यामध्ये बिस्किटं होत नाहीत. मी परत सांगत आहे की बिस्किटं OTGमध्ये होत नाहीत. कमेंटमध्ये सुद्धा सगळ्यांना मी रिप्लाय दिलेला आहे, OTGमध्ये बिस्किटं होत नाहीत. नानकटाई होते, कुठल्याही प्रकारची नानकटाई त्यामध्ये होते, किंवा रोटसुद्धा तुम्ही भाजू शकताय. आणि दुसरा प्रश्न कुठला होता की तू कोर्स केला आहेस का. मी कोर्स केलेला नाही. आमचे लांबचे रिलेटिव्ह आहेत, त्यांनीच मला याच्याबद्दल थोडीशी माहिती दिली. त्यांच्याकडं पूर्वी असा ओव्हन होता, पण त्यावेळेला नव्हता, त्यांनी आधीच कधी विकून टाकलेला होता. आणि त्यांना मी कॉल केला, मग त्यांनी मला थोडीफार माहिती दिली. कोरोना होता त्यामुळं ते माझ्याकडे येऊ शकत नव्हते आणि मी त्यांच्याकडे जाऊ शकत नव्हते. मग त्यांना मी थोडंफार विचारलं आणि बिस्किटं कशी होतात, काय होतात हे मी बघितलं. सारखं मी ट्राय केलं आणि त्यातून मला हे शिक्षण मिळालेलं आहे. कुठलाही प्रयत्न वाया जात नाही हे ह्याच्यावरूनच कळतं. नानकटाईसुद्धा साधं बाजारमध्ये जरी असेल तर माझा मुलगा तेव्हा एकदम लहानच होता, 8वीला असेल तेव्हा, तर बाजारात जरी नानकटाई दिसली तर तो 20-25 रुपयाची घेऊन यायचा आणि मला म्हणायचा, ही खाऊन बघ कशी झाल्या बघ, ती दिसत्या कशी, असं तो मला सांगायचा. आणि स्पेशल न विचारता मला कधी गेला तर तो घेऊन यायचा, किंवा बिस्किट कुठल्याही प्रकारचा असू दे तो घेऊन यायचा. किंवा हे सुद्धा माझे मिस्टरसुद्धा कुठं जरी गेले, त्यांना जरी काही वेगळं दिसलं बिस्किटमधलं तर ते घरी घेऊन यायचं आणि आम्ही ते खाऊन बघायचं. खाऊन बघितल्यानंतर आम्हाला टेस्ट कळायची, यामध्ये काय घातलं असेल किंवा काय नाही. तर त्याप्रमाणे आम्ही ट्राय करत गेलो आणि हळूहळू आम्ही सक्सेसफुल त्यामध्ये होत गेलो. आणि तशा पद्धतीनं हे आम्ही बिस्किट बनवायला शिकलेलो आहोत. अजिबात आम्ही कुठल्याही प्रकारचा कोर्स केलेला नाही. आता याचे बघा किती सुंदर असे गोळे तयार झालेले आहेत. आणि ज्या काकी आलेल्या बिस्किटचं मटेरियल घेऊन, त्या काकीने सुद्धा मला भरपूर मदत केली आणि सगळी तिथली करतात बरं का, कोणीही बसत नाहीत. बिस्किटं बेक करायला घातली तेव्हा माझ्या लक्षात राहिलं नाही की हे बेक करायला घालायचं. तर याचं मी टेम्परेचर सांगते. 145ला घालायचं आणि 150ला काढायचं. गुळाची बिस्किटं भाजायला थोडा वेळ जातो, कमीत कमी 25 मिनटं तरी लागतात. तर 25 मिनटाचं तुम्ही इथं टायमर लावू शकता. या बिस्किटासाठी खर्च भरपूरच येतो. तुम्हाला माहितीच आहे की यामध्ये काय काय मी मटेरियल वापरते ते. आणि याचे पार्सल चार्जेस 1 किलोसाठी 140 रुपये आहेत. तुम्ही कुठंही द्या, 140 रुपये आहे. आणि ते सुद्धा 8 दिवसानंतर ते पार्सल तुमच्यापर्यंत पोहोचणार. कारण मी बघितलेलं आहे, गेल्या वर्षी मी बऱ्याच ठिकाणी पार्सल पोच करायचा प्रयत्न केला, पण ते सक्सेसफुल झालं नाही. त्यांच्यापर्यंत, कस्टमरपर्यंत बिस्किटं पोचेपर्यंत पूर्ण बिस्किटचा भोगा झालेला. आणि त्याचं पॅकिंग येतं, कसल्याही पॅकिंगमध्ये तुम्ही करा, डब्यात घाला, बरणीत घाला, कुठल्याही चांगल्या बॉक्समध्ये घाला, बिस्किटाचा पूर्ण भुगा होतो. नानकटाईचा भुगा होत नाही, पण त्याचं शायनिंग पूर्ण निघून जातं. जो पार्सलचा विषय मी मांडलेला आहे, याविषयी तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्याकडं काही आयडिया असतील पार्सलविषयी, त्यासुद्धा कमेंटमध्ये मला सांगा. आणि तुम्ही कुठल्या गावातून हा व्हिडिओ बघताय हे कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला समजेल की बिस्किट तिथंपर्यंत जाऊ शकतील का नाही हे सुद्धा मला समजेल. आणि अशा पद्धतीने बघा बिस्किट तयार झालेली आहेत. 1 किलोमध्ये 1 किलो 700 ते 800 ग्रॅम बिस्किटं तयार होतात. म्हणजे यामध्ये 1.25-2 किलो बिस्किटं तयार होतात. आणि एवढी सगळी फक्त 1 किलोची बिस्किट तयार झालेली आहेत. या बिस्किटला थोडा काळपटपणा येतो, कारण यामध्ये आपण सेंद्रिय गूळ घातलेला आहे, त्यामुळं गुळाचा कलर यामध्ये येतो. आता तीळ घातलेले आहेत त्यामुळं तर बघा किती मस्त दिसत आहेत. तीळ वरून लावले तरी चालतं, वरून थोडे लावले तर ते पडतात, म्हणून मी वरून लावायचा त्रास घेत नाही, तर ते पिठामध्येच तीळ टाकते. दिसायला सुंदर दिसतं. त्यामुळे मी सगळ्यांना सांगितलेलं असतं की तुम्हाला काय घालायचं ते घाला. यामध्ये खारीक पूडसुद्धा घातल्या बरं का, त्या विसरल्यात सांगायला, पण खारीक आणि बडीशेप हे दोन्हीही यामध्ये घातले. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.